डॉक्टर सीतानगरे सर यांचा यथोचित सत्कार झालेला आहे। यानंतर दुसरे ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर आरजी स्वामी सर यांचा सत्कार होणार आहे। यांचा शपथविधी सत्कार होणार आहे। तर ज्यांचे कुटुंबीय यांना अशी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे। डॉक्टर शिवानंद स्वामी, डॉक्टर विवेकानंद स्वामी, गजानंद स्वामी, स्वामी मॅडम यांना सर्वांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे। तत्पूर्वी त्यांचा परिचय डॉक्टर कैलाश पाटील देतील। जय धन्वंतरी डॉक्टर आरजी स्वामी सर यांचं मूळ गाव देवी असून ते 76 वर्षाचे आहेत। त्यांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण देवी मुखेड कंधार येथे झालेलं आहे। तर उच्च माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज नांदेड येथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे। 1974 साली ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून BMS ची डिग्री पूर्ण केली व डॉक्टर वाडेकर सरांच्या हस्ते ते स्वामी हॉस्पिटलच्या माध्यमातून 1974 पासूनच ते अविरत सेवा देत आहेत। त्यांच्या कौटुंबिक याच्याबद्दल बोलायचं असेल तर त्यांना 3 भावंडे 2 बहिणी असा मोठा परिवार आहे। तर त्यांचा एक लहान भाऊ PP आप्पा स्वामी ते निवृत्त उपजिल्हाधिकारी आहेत। तर त्यांचा लहान भाऊ निवृत्त बँक कर्मचारी आहे। त्यांना 4 मुले असून त्यातील 2 मुले डॉक्टर्स असून ते चांगल्या याच्यावर आहेत। ते वैद्यकीय संस्थेचे फाउंडर मेंबर आहेत। तो माजी वैद्यकीय संस्थेचे माजी अध्यक्ष पण ते राहिलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी खूप छान असे उपक्रम राबवले आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून काम केलेलं आहे। असे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर आरजी स्वामी सरांचा सत्कार IMA व वैद्यकीय संस्थेतर्फे आम्ही सर्व डॉक्टर म्हणून करत आहोत। असे जस्ट आपले सर्वांचे प्रेरणास्थान असे हे आपले लाभलेले डॉक्टर पुंडे साहेब आणि आजच्या हे सगळं ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर कोडगरे साहेब, डॉक्टर आरजी वौदाने साहेब, आताच इंगोले साहेबांनी जवळपास सर्व गोष्टी त्यांनी जे हे केले त्याचं अनुकरण केले तसंच आम्ही सुद्धा दोघं इंगोले साहेब आम्ही जस्ट सगळं चर्चा करायचं बाबा आपलं कुठं चुकलं, आपलं कुठं आत्मपरीक्षण करून आपण अजून सुद्धा आपली प्रॅक्टिस कशी सुधारली पाहिजे ह्याचा विचार आम्ही जस्ट दादा किंवा डॉक्टर आरजी स्वामी, आरजी वौदाने साहेब यांच्या आम्ही अनुकरण करण्याचा प्रयत्न केला। तसेच आमचे नाना डॉक्टर कोडगरे साहेब बऱ्याच वेळा काय करायचं, कोडगरे साहेब सुद्धा आताच इंगोले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळे VIP पेशंट बसून घ्यायचे आणि नाना सुद्धा असे विनोदी आहेत। ते सुद्धा बऱ्याच वेळा आम्हाला फसवायचे। कसं मी मादळ येऊन बोलतो, डॉक्टर रामराव पाटील बोलतो
तुम्ही आवगा दवाखान्यात मी असं म्हणजे ग्रामीण भाषेचा शैलीकडून आम्हाला बोलायचे, तर आम्ही एकदम फसलो सुरुवातीला, पण नंतर नानाचा आवाज ओळखून आम्ही सुद्धा म्हणजे अशी दिलखुश व्यक्तिमत्व नानाचे म्हणजे गुण सुद्धा आम्ही घेतलो. नानाचे आम्ही प्रॅक्टिस करताना सुद्धा आम्ही नानाचे गुण घेतलो. ज्यावेळी आम्ही ह्या दोघं ज्येष्ठ आमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले लोक आहेत दोघं, आणि तिसरे डॉक्टर सीतानगरे साहेब यांचे सुद्धा म्हणजे मित्र तर आहेत आमचे, पण ह्यांचे सुद्धा आम्ही गुण घेऊन प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केलो. तसेच आमचे डॉक्टर इंगोले साहेब हे तर सुरुवातीपासून आमचे बॅचमेट क्लासमेट म्हणजे बालमित्रच आहेत. लहानपणापासून आमचे ते मित्र आहेत, ते बॅचमेट क्लासमेट आणि गावमेट सगळेच, म्हणजे आता प्रॅक्टिसमेट सुद्धा आहेत. असे हे सगळे धन्वंतरी ज्येष्ठ धन्वंतरी ह्यांचा सन्मान होता. याच्यापेक्षा आम्हाला जीवनामध्ये ज्यावेळी आपल्या मुख्य परिसराचा किंवा मानवतेचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी हा एक सुवर्ण क्षण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते आमचा सर्वांचा सत्कार होत आहे. आम्हाला खूप आनंद झालेला आहे. या 30 जून थोडक्यात आता म्हणजे वेळ कमी आहे, तर मी जास्त आता इंगोले साहेबांनी सगळ्यांना हसविलेले आहेत. सगळे सेम टू सेम म्हणजे दोघं सुद्धा तशीच परिस्थिती आहे दोघांचं सुद्धा. तर 30 जून 1974 डॉक्टर जळगाव वाडेकर, कैलासवासी डॉक्टर जळगाव वाडेकर यांच्या हस्ते आमच्या दवाखान्याचं उद्घाटन झालं. परिस्थिती त्यावेळी होती, आमची आई हुशार होती. आमची आई हुशार असल्यामुळे काय आमच्या वडील भावाला शिकवलं. वडील भावांनी मला आपल्या मुलासारखं सांभाळून त्यांनी मला डॉक्टर केलं, आणि मी इथे जवळपास म्हणजे 50 वर्ष संपले, 51 वर्षांमध्ये पदार्पण करीत आहे. याचा मला आनंद होत आहे. आमच्या कुटुंबामध्ये जवळपास आता म्हणजे 5 डॉक्टर्स आहेत. 5 डॉक्टर असल्यामुळे ह्याचं एक आमची सावित्रीबाई म्हणजे आमची आई म्हणायची की आपण शिकलं पाहिजे. शिक्षण हेच देव आहे, शिक्षण हेच दैवत आहे, शिक्षण हेच म्हणजे ज्ञान, जो ज्ञानी आहे तो नेहमी पुढे राहतो, किंवा ज्याला त्याच्याकडे सरस्वती ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे लक्ष्मी सुद्धा आपोआपच येते, असे आमची आई म्हणायची. ह्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व शिकलो, आणि मुखडला इथे येऊन आम्ही प्रॅक्टिस करण्याचा म्हणजे सगळ्या आमचे आई वडील नोकरीला होते, आणि मला म्हणले की बाबा तू आता, मला चांदोळा येथे प्राथमिक केंद्राला ऑर्डर आली होती मेडिकल ऑफिसरची, पण मला भाऊ म्हणले की बाबा तू आई वडील थकलेत, तू आपल्या आई वडिलांची सेवा करत जाय आणि तू गाव सोडू नको, म्हणून मुखेडला प्रॅक्टिस सुरू केलो. प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर असा काळ होता की साधं जरी काम असेल तरी समजा आपलं काही वेल्डिंगचं काम असेल तर आपल्याला नर्सीला जावं लागत असेल. त्यावेळी गाड्या नव्हत्या, त्या पायी दौरा केलो, कधी गाडीत, कधी बैलगाडीत, कधी घोड्यावर. तर अशा प्रकारे कधी नंतर मग मोटरसायकल आणलो होतो आम्ही. तर एक दोन किस्से सांगतो माझ्या प्रॅक्टिस मधले. मला डिलिव्हरी कॉल आला याचा शिकाऱ्याचा आल्यानंतर त्याच्याकडे घोडी होती, घोडीवर बसली आणि आपला नाला जे आहे नदी, घोडी उडी मारली, एकदम उडी मारली की टोनकून मी घाबरलो. तर योगायोगानं काही झालं नाही, मी पक्का धरून बसलो त्या खोबीरला, आणि काही योगायोग झालं नाही. मी गेल्यानंतर यशस्वीरित्या डिलिव्हरी करून आलो. दुसरा असा एक प्रसंग आहे की मी डॉक्टर अवधाने साहेब हे मुगावला जात होते. मुगावला जात असताना त्यांच्यानंतर त्यांनी बंद केल्यानंतर मी मुगावला व्हिजिट सुरू केलो. आम्ही असंच पावसाळ्याचे दिवस होते, डिलिव्हरीचा कॉल आला आणि नदीला पाणी भरपूर होतं. मग आता काय केलं होतं आम्ही, इतक्या जवळपास गळ्याच्या खालीपर्यंत पाणी होतं. मग आम्ही कपडे काढून डोक्यावर घेतलो आणि जी.बी. स्वामी माझ्याकडे कंपाऊंडर होते, आता ते सरकारी दवाखान्यात होते, तर ते डोक्यावर बॅग घेऊन आम्ही ती मोगावला गेलो आणि डिलिव्हरी यशस्वीरित्या केलो. असे खूप प्रसंग आहेत सांगण्यासाठी की हे प्रतिकूल परिस्थिती, जिथं वाहन नाही, जिथं पैसा नाही, जिथं सगळं अंधश्रद्धा आहे. सध्या अंधश्रद्धा एवढी आहे की आताच बऱ्याच बिमारीमध्ये काय ते कापशाई झाली म्हणून घरी ठेवायचे. 8-8 दिवस ते दिवेला पाणी घालायचे, पांढरा ठाव द्या, हे द्या, खडीसाखर हे करा. 8 दिवसाला सिरियस पेशंट झाल्यानंतर दवाखान्यात एंट्री फी होती. तर त्यावेळी क्लोरमास्टिन वगैरे देऊन आम्ही
जास्तीत जास्त प्रयत्न केलो आणि असे बरेच पेशंट अंधश्रद्धेमध्ये साप चावला तरी ते डोक्यावर लिंबाचा पाला द्यायचं खायला आणि डोक्यावर दगड ठेवायचे. असे जे काही घटना आहेत की ते आम्हाला वाईट वाटायचं. मला आपल्या शिक्षणाचा काय फायदा आहे? एवढी अंधश्रद्धा आहे लोकांमध्ये, तर व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेबद्दल आता तर समजा डाऊपाईट आहे, डाऊपाईट त्याच्या कोंडोलाडीला जायचं, त्याने ते गुळ घेऊन बघायचं, बघायचं काला पांढरा था पिच्चे से आया काटा, असं म्हणजे लोकांना हे करायचे, वा तुम्ही जा इंजेक्शन घ्या, रेबीजचे वॅक्सिन घ्या. हे सांगलं तर लोकांना पटत नव्हतं, तरी पण किती सांगलं तरी बरोबर जाऊनच यायचे. आता सुद्धा बरेचसे पेशंट येतात, मला कवळ आहे का बघा म्हणून सांगतात. आम्ही स्टूलवर बसतात, तुला काही नाही भाऊ, पांढरा कवळ वगैरे काही नाही तुला, फक्त अनिमिया म्हणजे रक्त कमी आहे म्हणलं. नाही उठलाच त्यानं, उठला की बरोबर शिवण सुद्धा जाते आणि तिथं जाऊन इलाज करते. आता सुद्धा चालू आहे. म्हणजे आम्हाला वाईट वाटते बाबा, आम्ही शिकलो एवढं करून सुद्धा आणखी लोकांची म्हणजे अंधश्रद्धा ही जात नाही, त्याचा आम्हाला वाईट वाटते. तरी बऱ्याच याच्यामध्ये अंधश्रद्धा आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो योगायोगानं. तसेच व्यसनमुक्तीमध्ये सुद्धा कार्यक्रम आहेत, बरेच व्यसनाधीन झालेले आहेत लोक. तसंच बालविवाह सुद्धा आम्ही काळामध्ये बरेच लोक बालविवाह करत होते, तर त्यांना संबोधन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलो. तरी पण ते लोक बरेच ऐकत नव्हते. न ऐकतात सुद्धा त्यांचे काय परिणाम होतात ते आम्ही बघितलं, सांगितलं त्यांना. तसंच या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये आनंद एवढा आहे की आम्ही पेशंटचे पैसे असो नसो, पण पेशंट बरेच तुमच्यामुळे माझा नातू एवढा मोठा झाला, तुमच्यामुळे एवढा माझा नात एवढी मोठी झाली, हे जे आम्हाला म्हणजे पुरस्कार एवढं जे आनंद आहे ना, ते आनंद मिळते या प्रॅक्टिस मध्ये. खरं सांगायचं म्हणजे एवढं पेशंट आहेत, काही कर्तव्यता भाव जे आहे त्या बऱ्याच पेशंट मध्ये शिल्लक आहे, बऱ्याच पेशंट मध्ये शिल्लक नाही सुद्धा. परंतु समाजामध्ये कृतज्ञता भाव कमी झाला आहे, हे सुद्धा खरं आहे. या नंतर थोडस मित्रत्व बोला म्हणले फुंडे साहेब, तर आम्ही तिघ हे मित्र होण्याचं कारण इंगोले साहेब आणि आम्ही बालमित्र आहोत, आता सांगितलं तुम्हाला. तसेच डॉक्टर सीतानगरे साहेब, ह्या जागेचे जे मालक कैलास गोपाळ कौटिकवार, यांनी आम्हाला डॉक्टर सीतानगरे साहेबाला आणि आम्हाला आपला तिघाला एकत्रित बांधले. तेव्हापासून त्यांनी आम्ही आता गायत एकत्रित आहोत. त्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये कुटुंब सुद्धा आमचे तिघाचे सुद्धा कुटुंब एकत्रित आपल्या बहिणी असल्यासारखं वागतात. आणि प्रत्येक दुःख असो सुख असो, सौरिक मुलाची असो, इंगोले साहेबाचं समजा मुलीची सौरिक असेल तर आम्ही बोलणार, किंवा आमच्या मुलाची कोणती सौरिक असेल तर इंगोले साहेब बोलणार, सीतानगरे साहेब बोलणार. म्हणजे त्यांनी काय काय बोलणार, आम्ही काय जे ठरवतो ते त्यांनी येस म्हणणार. म्हणजे इतकं हे आम्ही एकमेकांमध्ये गुंतलेलो आहोत, किंवा एकमेकाच्या वेदनेमध्ये किंवा सुखामध्ये दुःखामध्ये समोरच झालेलो की त्यांची आम्हाला म्हणजे तुलनाच करता येत नाही. तसेच आमच्या घरचे म्हणजे ह्या तिघी सुद्धा बहिणी असल्यासारखं वागतात, त्याचाही आम्हाला आनंद आहे. दुसरं सांगायचं म्हणजे काय की या मित्रत्वाचा म्हणजे डॉक्टर राऊत, प्राध्यापक राऊत याची कविता व्हायरल झालेली आहे. दुःख आडवा यायला उंबऱ्यासारखा, म्हणजे मित्र हवा एक वनव्यात गाढव्यासारखा. याप्रमाणे आम्ही सगळे एकमेकांशी मिळून आहोत, एकत्रित आहोत, आतापर्यंत वाटचाल करीत आहोत आणि सर्वजण पंचायतीच्या वर गाठलेलो आहोत. त्या नवीन पिढीला सांगायचं म्हणजे थोडक्यात की बाबा आपण पैशाच्या मागे लागायचं नाही, पैसा आपल्या मागे लागला पाहिजे. असं पेशंटला आपण होईल तेवढं न्याय दिला पाहिजे. आपल्या नॉलेज पुरतं आपण बघायला पाहिजे आणि रेफर करायला किंवा सांगायला काही लाजायचं नाही त्याला. त्याच्यामुळे काय की आपलं जे काही जमते, आपलं नॉलेज किती आहे तेवढंच आपण करायचं आणि पेशंटचा न्याय द्यायचा. पेशंटवर अन्याय करायचा नाही किंवा त्याचे काही एक्सटेन्शन वगैरे अशा जे पद्धती असतात ना, हे न करता त्याला जास्तीत जास्त न्याय देऊन
त्यांना कसं लवकर बरं होईल किंवा सुखी होईल आणि अशा ठिकाणी रेफर करून आपण त्याचं दुःख निवारण केलेलं पाहिजे. अशा आणि आता दुसरं मोकळं सांगायचं म्हणजे आम्ही सगळे ती नॉन पॉलिटिकल आहोत. राजकारणामध्ये कोणी नाही. आम्ही जास्तीत जास्त सेवा करण्यामध्ये किंवा समाजकारणामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये वैद्यकीय संस्था असतो किंवा आमचे सुप्रभात मित्र मंडळ आहे त्याच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रम पुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करतो. याचाही आम्हाला आनंद आहे. दुसरं थोडक्यात आपण नवीन पिढीसाठी सांगायचं म्हणजे किंवा पेशंटला आपण क्लिनिकल हिस्ट्री आपण थोडासा वेळ द्यायला पाहिजे. पेशंटला बऱ्याच वेळा काय बघत साहेब थोडासा विचारलं, पेशंटची क्लिनिकल हिस्ट्री अत्यंत महत्वाची आहे. आता आम्ही जे प्रॅक्टिस केलो होती जास्तीत जास्त क्लिनिकल हिस्ट्रीवरच प्रॅक्टिस केलो. आमच्याकडे काही स्टेथो टेबल आणि बीपीआर पॅटर्न दुसरं काय याच्या पलीकडे काय आमच्याकडे साधनं होती. पण जास्तीत जास्त आम्ही त्याची हिस्ट्री, पेशंट कसा येतो दवाखान्यामध्ये, का असा वाकून येतो, का असा येतो, का उलटी करायला, का कसं व्हायला, त्याची आईज कशी आहे, त्याचे काय डोळे संकन झालेले आहेत का, त्याला गॅस्ट्रो म्हणजे इथून जे आपण जे हे केलं निरीक्षण तर पेशंटकडे निश्चितच त्याचा फायदा आणि आपल्याला सुद्धा चांगला फायदा होईल असं मी नवीन पिढीला शुभेच्छा देतो. नवीन पुढच्या प्रॅक्टिससाठी त्यांना सुद्धा मी हे करतो. आणि पुनश्च म्हणजे वैद्यकीय संस्था आणि इमा यांचं मी अगदी सगळं जस्ट धन्वंतरी त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. त्यांच्या आभारापेक्षा त्यांच्या कृतज्ञ भाव त्यांच्या ऋणात राहून आम्ही एवढे मी हे करून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत.